अध्याय 17 आणि मत्ते अध्याय 17 उसके 21वें वचन में आणि त्याच्या 21 वचनामध्ये मैथ्यू चैप्टर 17 वर्स 21 में लिखा है, यह जाति बिना प्रार्थना और उपवास के नहीं निकलती। मत्ते अध्याय 17 त्याच्या 21 वचनामध्ये देण्यात आलेला आहे की तरी पण प्रार्थना व उपवास यांपासून असले जातीचे भूत निघत नाही। हमें आत्माओं से लड़ने के लिए आणि आपल्याला आत्म्यांसोबत युद्ध हमारे करण्यासाठी विरोध में जो शत्रु है उनसे लड़ने के लिए आणि आपल्या विरोधामध्ये जे शत्रू आहेत त्यांच्यासोबत युद्ध हमें एक करण्यासाठी अच्छा मसीह विजयी जीवन जीने के लिए आणि आपल्याला एक चांगलं ख्रिस्ती विजयी जीवन जगण्यासाठी हमें सिर्फ प्रार्थना ही काफी नहीं है, प्रार्थना के साथ हमारा उपवास का भी जीवन होना चाहिए। आणि आपल्याला फक्त प्रार्थना ही पुरेशी नाही परंतु प्रार्थनेसोबत आपल्या उपवासाचं सुद्धा जीवन तो असलं हम पाहिजे। मसीह लोग आपस में बीच बीच में उपवास करना चाहिए। आणि आपण ख्रिस्ती लोकांनी मध्ये मध्ये उपवास केला पाहिजे खास करके हर शुक्रवार को हमारा उपवास होना चाहिए। आणि खास करून प्रत्येक शुक्रवारी आपला उपवास झाला बाकी पाहिजे। हफ्ते का कोई दूसरा दिन का कोई भी दिन आप पकड़ सकते हैं, आणि आठवड्यामध्ये कोणताही दिवस तुम्ही पकडू शकता। क्योंकि मत्ती अध्याय 9 में प्रभु कहता है आणि मत्ते अध्याय 9 मध्ये देव म्हणतो कि दूल्हा उनसे अलग किया जाएगा आणि जो वर आहे त्याच्यापासून वर उचलण्यात और येईल वे उपवास करेंगे। आणि ते लोक उपवास करतील वे दिन आएंगे आणि ते दिवस येतील कि वो उपवास करेंगे। आणि ते लोक उपवास इसलिए करतील। अगर हमारे जीवन में कोई दुख की घड़ी नहीं चाहिए आणि म्हणून जर आपल्या जीवनामध्ये कोणतीही दुःखाची परिस्थिती तो नको पहले हमारा उपवास का जीवन रखो। आणि पहिलेच आपल्या उपवासाचं जीवन ठेवा। अक्सर जब हमारे जीवन में दुख आता है तब लोग उपवास करने लगते हैं, आणि नेहमी जेव्हा लोकांच्या जीवनामध्ये दुःख येतं तेव्हा ते लोक उपवास करायला और प्रभु नहीं लागतात। चाहता कि ऐसा हो। आणि देवाची इच्छा नाही की अशा रीतीने व्हावं। हमारा उपवास का जीवन रहेगा तो हम हमेशा हमसे बीमारी, गरीबी, तकलीफ दूर रहेगी। आणि जर आपलं उपासाचं जीवन असेल तर आजारपण, त्रास, जे संकट आहे ते आपल्यापासून दूर राहील। उपवास एक प्रभु ने दिया हुआ आज्ञा है। आणि उपवास ही देवाने दिलेली एक आज्ञा यीशु आहे। ने आज्ञा दी है तुम उपवास करो। आणि येशूने आज्ञा दिलेली आहे की तुम्ही उपवास और करा। उपवास के साथ साथ उसने कहा तुम मुंह धो, तेल मल और तू अपनी कोठरी में जाकर प्रार्थना कर। आणि उपवासासोबत त्याने सांगितलं तू काय कर, तुझं स्वतःचं तोंड धुवून तू तेल लाव आणि तुझ्या कोठरीमध्ये जाऊन तू प्रार्थना इसका कर। मतलब आप अपने घरों में वैयक्तिक उपवास करना चाहिए। आणि याचा अर्थ आहे की तुम्ही तुमच्या घरामध्ये वैयक्तिक उपवास केला जब पाहिजे। आप चर्च में एवरी फ्राइडे को आकर आप घर में यहाँ प्रभु के भवन में आते हो तब उपवास करते हो, लेकिन प्रभु ने आपको अपने घर में भी रहकर उपवास कर कर अपने घर में भी उपवास और प्रार्थना कर कर आपको जीवन व्यतीत करना है। आणि जेव्हा तुम्ही चर्चमध्ये येता तेव्हा तुम्ही उपवास करता परंतु तुम्हाला तुमच्या घरामध्ये सुद्धा उपवास आणि प्रार्थनेचे जीवन तुमचं असलं पाहिजे। आपको भी अपने घर में उपवास होना चाहिए। हफ्ते का एक दिन का तो उपवास होना चाहिए। आणि आठवड्यामध्ये एक दिवस तुमचा उपवास झाला ये पाहिजे। प्रभु की आज्ञा है। आणि ही देवाची आज्ञा इसलिए आहे। आज हम लोग छठे दिन के उपवास प्रार्थना में आए हैं। आणि म्हणून आज आपण 6व्या दिवसाच्या उपवासामध्ये आलेलो तो आज आहोत। हम जैसे हम रोज 3 विषय के लिए प्रार्थना करते हैं, आज भी हम 3 विषय के लिए प्रार्थना करेंगे। आणि जसं आपण रोज 3 विषयांसाठी प्रार्थना करतो तसंच आज सुद्धा आपण 3 विषयांसाठी प्रार्थना तो करूया। पहला विषय है आणि पहिला विषय आहे मत्ती अध्याय इफिसियों की पत्री अध्याय 5 एफेसकरांस पत्र अध्याय 5 और उसका 14। आणि त्याचं 14। इफिसियों की पत्री एफेसकरांस पत्र अध्याय 5 अध्याय 5 और उसका 14 आणि त्याचं 14 और 15। 14 आणि 15 म्हणून तो म्हणतो हे Ephesians 5 14-15 एफेसकरांस पत्र अध्याय 5 त्याचं 14 आणि 15 म्हणून तो म्हणतो म्हणून तो म्हणतो, देव म्हणतो, हे निद्रिस्ता हे सोने वाले जागा हो। जा, अभी बहुत सो गया, बहुत काफी हो गया, सो गया, अभी तू जागा हो। सो मेलेल्यातून उठ। तेरे जो मरे हुए काम है, सोया है, आत्मिक रीति से भी तू सोया है, शारीरिक रीति से भी सोता है और आत्मिक रीति से भी तू सोया हुआ है, उसमें से जिंदा हो जा। म्हणजे ख्रिस्ताचा प्रकाश तुझ्यावर पडेल। तो फिर परमेश्वर का प्रकाश, मसीह का प्रकाश तुझ पर चमकेगा। म्हणून अज्ञानासारखे नव्हे। तो जो अज्ञान है, जिसको ज्ञान नहीं है, जिसको कोई समझ नहीं है, ऐसे लोगों के जैसा नहीं, तर ज्ञानासारखे सभोवार परंतु तू ज्ञानी बन। जो परमेश्वर का वचन तुझे ज्ञानी बनाता है उसके अनुसार बन। सभोवार नजर ठेवून जगून चाला। सब जगह नजर रख, क्या हो रहा है संसार में, क्या हो रहा है, तू कैसी चाल चलता है, आणि जगामध्ये काय होत आहे आणि तू कशा रीतीने चालत आहेस। लोग कैसे चल रहे हैं आणि लोक कशा और तू रीतीने कैसे चालत चल रहा आहेत है। आणि तू कशा रीतीने चालत तो आहेस। आज हम लोग प्रेयर करने वाले कलीसिया में सोने वाले लोगों के लिए। आणि आज आपण प्रार्थना करणार आहोत जे मंडळीमध्ये झोपतात त्या लोकांसाठी। दूसरा हम प्रेयर करने वाले आत्मिक रीति से सोने वाले लोग। आणि दुसरा आपण प्रार्थना करत आहोत जे लोक आत्मिक रीतीने झोपतात त्यांच्यासाठी। नींद परमेश्वर ने बनाई है। आणि प्रियजन जे झोप आहे ती देवाने बनवलेली परमेश्वर आहे। चाहता है हम सोए, आणि देवाची इच्छा आहे की आपण झोपावं अच्छे सोए, आणि चांगल्या रीतीने इसलिए प्रभु झोपावं। ने रात बनाई। आणि म्हणून देवाने रात्र बनवली। इसीलिए रात होने के बाद हम सभी लोग सोना चाहिए। आणि म्हणून रात्र झाल्यानंतर आपण सर्वांनी झोपलं अक्सर पाहिजे। बच्चे पढ़ाई करते समय रात भर जागते हैं, जबकि ये रॉन्ग है।
आणि मुलं अभ्यास करताना ते लोक रात्रभर जागतात आणि हे चुकीचं आहे. मोबाइल में चैटिंग करते समय रात भर जागते हैं, रॉन्ग है. आणि मोबाईलमध्ये चॅटिंग करताना ते लोक रात्रभर जागतात हे चुकीचं आहे. याद रखो, सिर्फ आप प्रार्थना में जाग सकते हो, ओनली नाइट प्रेयर आप कर सकते हो, बाकी आपको रात भर जागना ये रॉन्ग है. आणि लक्षात ठेवा, तुम्ही फक्त प्रार्थनेमध्ये जाऊ शकता, तुम्ही रात्रीची प्रार्थना करू शकता, परंतु असं इतर जागणं हे चुकीचं और आहे. फिर जो बच्चे हैं जिन्हें स्कूल कॉलेजेस में जाते हैं उन्हें कभी उठना है, सुबह उठकर उन्होंने पढ़ाई करना है. आणि जी मुलं सकाळी कॉलेजमध्ये जातात किंवा जे लोक शाळेमध्ये जातात त्यांनी काय करायचं आहे, सकाळी उठून त्यांनी प्रार्थना करायची आहे आणि अभ्यास 4 बजे करायचा आहे. आणि तुम्ही 4 वाजता उठा. 4 बजे उठकर प्रेयर करो पहले आणि 4 वाजता उठून तुम्ही पहिली प्रार्थना और करा फिर पढ़ाई करो. आणि त्याच्यानंतर तुम्ही अभ्यास पहला करा. प्रार्थना फिर पढ़ाई. आणि पहिली प्रार्थना आणि मग त्याच्यानंतर फिर अभ्यास. आप देखो आपका माइंड में कितना अच्छी रीति से रहता है. आणि मग तुम्ही बघा की तुमच्या मनामध्ये किती चांगल्या रीतीने दुष्ट देतो. है ना, हमेशा मसीह के अगेंस्ट हमें करवाता है. आणि दुष्ट नेहमी आपल्याला ख्रिस्ताच्या विरोधामध्ये करू. परमेश्वर को अच्छा नहीं लगता हम रात को जागे, आणि देवाला आवडत नाही की आपण रात्रभर हम जागावं. रात को सोए, आणि आपण रात्रीची और झोप शैतान करायची. रात को ही जगाता है. आणि शैतान काय करतो, तो आपल्याला रात्रीची आज जागा आपके ठेवतो. बहुत सारे घरों में रात को 1 बजे आप लोग सोते हैं, ये रॉन्ग है. आणि तुमच्या घरामध्ये खूप सारे लोक 1 वाजता झोपतात, ही चुकीची पद्धत आपका आहे. काम जल्दी जल्दी कर आपको जल्दी से जल्दी बेड पे 10-11 अंदर जाना चाहिए. आणि तुमचं जे काम आहे ते लवकरात लवकर संपवून तुम्ही 10 किंवा 11 वाजेपर्यंत बिछाण्यावरती गेले पाहिजे. ये आपको करना ही है, आणि हे तुम्हाला करायचंच आहे. ये आपकी ड्यूटी है. आणि हे तुमचं क्योंकि कर्तव्य अगर आहे. आप रात को सोओगे आणि जर तुम्ही रात्रभर तो झोपला इस जो परमेश्वर का मंदिर है आणि देवाचं जे मंदिर आहे उसको आराम मिलेगा. आणि त्याला आराम भेटेल. बाइबल चाहता है, प्रभु चाहता है कि परमेश्वर का ये जो मंदिर है, क्योंकि ये बॉडी प्रभु की है, आणि हे जे शरीर आहे ते देवाचं आहे. ये परमेश्वर ने बनाया है आणि हे देवाने बनवलेलं और आहे. परमेश्वर की महिमा के लिए. आणि देवाच्या गौरवासाठी इसलिए आप आहे. कभी भी दिन में, आणि मग तुम्ही कधी दिवसा ट्रेन में, आणि ट्रेनमध्ये, ऐसा नहीं चाहता है प्रभु. आणि अशी देवाची इच्छा नाहीये. प्रभु नहीं चाहता कि आपकी देह का मजाक हो. आणि देवाची इच्छा नाही की तुमच्या शरीराची मस्करी व्हावी. क्योंकि ट्रेन में जब आप सोते हो आणि जेव्हा ट्रेनमध्ये तुम्ही झोपता लोग क्या करते हैं, आणि लोक काय करतात, सच बताते हैं. आणि आप खरं लोग ने तो सांगतात. देखा होगा, किसी न किसी को तो ऐसा पीछे टेका लेके ऐसा सोया है. ऐसा पीछे टेका लेता है ना तो ऑटोमेटिकली मुंह खुलता है. आणि ये जेव्हा सबका खुलेगा, ऐसा नहीं कि मैं किसी का, वो लोग का ही खुलता है. आप भी सोओगे, मैं भी सोऊंगी तो मेरा भी मुंह खुलेगा. आणि जर तुम्ही झोपले किंवा मी झोपली तरी सुद्धा माझं तोंड उघडेल आहे. समझा. तो इसलिए ऐसा नहीं कि वो लोग का ही मुंह खुला होता है, हमारा भी हो सकता है. आणि म्हणून आपलं तर तोंड उघडं राहू क्योंकि शकते. हमने अपने बदन से थोड़े पीछे सिर कर डाला है. आणि आपण काय केलेलं आहे, थोडं पाठीमागे फिर डोकं आप जब केलेलं देखते आहे. हो तो क्या करते हो, आणि जेव्हा तुम्ही लोक त्यांना पाहता तुम्ही काय करता, हंसते हैं. तो वैसे ही प्रियो, अगर हम कहीं पर भी सोते, खड़े खड़े सोते, बैठ कर सोते, किधर भी सोते, दिन में सोते, तो लोग हमारा मजाक उड़ाते हैं, हमारे देह का बॉडी के अगेंस्ट बातें करते हैं. ये दुष्ट भी हंसता है. आणि जर त्यांना आपण कुठेही झोपतो किंवा उघड्यावर जर झोपतो तर लोक आपली मस्करी उडवतात आणि शैतान सुद्धा काय करतो, आपल्या शरीराचं मस्करी और उडवतो. खास करके जब आप प्रेयर हॉल में सोते हो तभी भी शैतान को मजा आता है, वो हंसता है. आणि खास करून जेव्हा तुम्ही प्रेहरमध्ये झोपता तेव्हा शैतानाला चांगलं वाटतं आणि तो तुमची मस्करी उडवतो. इसीलिए प्रियो याद रखो, प्रेयर हॉल ये सोने की जगह नहीं. आणि म्हणून प्रियांनो लक्षात ठेवा की प्रेयर ही झोपण्याची जागा आपको नाही. जब बिछाना दिया जाता है उसी बिछाने पे आप सोना चाहिए. आणि तुम्हाला जो बिछाना देण्यात येतो त्याच बिछाण्यावरती तुम्ही झोपलं पाहिजे. बिछाने पे आप कुछ भी नहीं कर सकते. आणि बिछाण्यावरती तुम्ही काही करू शकत नाही. खाना नहीं खा सकते, आणि जेवू शकत नाही, आप पानी नहीं पी सकते. तुम्ही पाणी पिऊ शकत नाही. बिछाने पे आप कुछ बातें कर सकते हैं. आणि बिछाण्यावरती काही आप गोष्टी रो करू सकते हो. शकता आणि तुम्ही रडू शकता. बिछाने पे आप, अगर आपको किसी ने दुख दिया है, आपको रोना आ रहा है, तो आप बिछाने पे रो, देखो सुबह आपका आंसू आनंद में बदल जाएगा. आणि जर तुम्हाला कोणी दुःख दिलेलं आहे आणि तुम्हाला जर रडायला येत आहे, तुम्ही बिछाण्यावरती रडा आणि बघा तुमच्या त्या दुःखाचं रूपांतर आनंदामध्ये होईल. बिछाने पे आप प्रभु के बारे में सोच सकते हैं. आणि बिछाण्यावरती तुम्ही देवाबद्दल विचार करू शकता. कितना अच्छा है ना, कितना प्यार करता है ना, आणि किती चांगलं आहे. जानता हुआ ना. इसके विषय पे आप सोच सकते हो. आणि ह्याबद्दल तुम्ही विचार करू शकता. तीसरा, बिछाने पे आप गाना गा सकते हो. आणि तिसरं तुम्ही बिछाण्यावरती गाणं गाऊ शकता. 100 साल पहले का नहीं, प्रभु का, आणि देवाचं पिक्चर का गाना नहीं. आणि पिक्चरचं गाणं आहे. और सुन नहीं सकते. आणि तुम्ही ते ऐकू सुद्धा होता है तो शकत क्या करते हैं, गाना सुन के, प्रभु का गाना सुन के सोते हैं. आणि खूप लोक काय करतात, देवाचं गाणं ऐकून नहीं, वो रॉन्ग है, रॉन्ग है. आणि ते चुकीचं आहे. बाइबल हमें बताती है कि तुम बिछाने पर प्रभु के गीत गाओ. आणि बायबल आपल्याला सांगतं की तुम्ही बिछाण्यावरती काय करा. मैं बिछाने पे पड़ा पड़ा प्रभु की स्तुति कर रहा था. आणि मी बिछाण्यावरती पडून काय करत होतो,
देवाची स्तुती तो करत आप होतो. बिछाने पे ये सारे काम कर सकते हैं। आणि तुम्ही बिछाण्यावरती हे सर्व कामं करू और शकता. चौथा, आप बिछाने पे सो सकते हैं। आणि चौथं, तुम्ही बिछाण्यावरती झोपू जैसे शकता. आपने वजन डाला, आपको बिछाने पे सो जाना चाहिए। आणि जसं तुम्ही बिछाण्यावरती अंग टाकता तुम्हाला झोपून गेलं इसीलिए पाहिजे. परमेश्वर ने रात बनाई है आणि म्हणून देवाने रात्र कि आप बनवली रात आहे. को सोए आणि तुम्ही रात्रीचे झोपावं. और दिन भर में आप प्रभु का काम करें। दिन भर में आपको जो दिन में आपकी दिनचर्या है वो आप करें। आणि दिवसभरामध्ये तुम्ही देवाचे काम करावं आणि तुमची जी काही दिनचर्या आहे तुम्ही ती करावी. इसलिए दुष्ट क्या करता है, परमेश्वर को जो अच्छा लगता है कि मनुष्य रात को सोए, इसीलिए वो रात को जगाता है। आणि देवाला आवडतं की मनुष्याने रात्री झोपावं म्हणून तो काय करतो, मनुष्याला तो रात्रीची जागा ठेवतो. ताकि भूत जागते हैं ना रात को, आणि जे भूत असतात ते रात्रीचे तो इसलिए जागतात. आप भूत हैं, आणि तुम्ही भूत आहात इसलिए आपको जगाता है। आणि म्हणून तो तुम्हाला जो जागवतो. भूत के साथ सहभागिता रखता है वो भूतों के साथ जागता है। आणि जे भूतासोबत सहभागिता ठेवतो तो भूतासोबत जागृत असतो. आप भूत हैं। आणि तुम्ही भूत आहात. आप बाइबल में हमने कल देखा, आप परमेश्वर के संतान हो, आणि बायबलमध्ये आपण काल वाचलं की तुम्ही देवाची मुलं आहात. है ना। आप परमेश्वर की संतान हो। आणि तुम्ही देवाची मुलं आहात. मैंने आपको पहले ही कहा, अगर आप रात को प्रार्थना करने के लिए ही जाग सकते हैं, आणि तुम्ही रात्रीची प्रार्थना करण्यासाठी तुम्ही जागा राहू शकता. आपको प्रभु के साथ समय बिताना है, आणि तुम्हाला जर देवासोबत वेळ घालवायची आहे प्रार्थना करना है, आणि प्रार्थना तो आप करायची जाग आहे सकते हैं। आणि तुम्ही जागा राहू लेकिन शकता. आपकी पढ़ाई के लिए, आणि तुमच्या अभ्यासासाठी आपके मोबाइल चैटिंग के लिए, आणि तुमच्या मोबाईलच्या चॅटिंगसाठी अन्य किसी बातों के लिए आणि वेगळ्या कोणत्या आप गोष्टीसाठी रात भर नहीं जाग सकते। आणि तुम्ही रात्रभर जागा राहू शकत नाही. यहाँ तक अगर आपका पति लेट आ रहा है, आप सो जाओ, जब आएगा दरवाजा खटखटाएगा, उठ जाओ। आणि इथपर्यंत जर तुमचा नवरा रात्रीचे उशिरा येत आहे तर दरवाजा खटखटले तेव्हा तुम्ही उठून तो दरवाजा उघडा. है ना। पति लोग लेट आते हैं, इसलिए बच्चों को भी जागा रखते हैं, प्रेयर फैमिली प्रेयर करते नहीं, फैमिली प्रेयर कर लेने का, बच्चों को भी सुला देने का, खुद भी सो जाने का। जब पति 2 बजे आएगा तब जाके खोल देना। मैंने मेरे इसी हफ्ते में एक लड़की औरत को बताया, आणि तू कशाला जागते, तुझा नवरा 2 वाजता येतो, और तुम्ही जगी रही थी तुझ्या पती को 2 बजे आता त्याच्यात है भूत आहे, और उसके अंदर दारू भूत है म्हणून तो दारू शोधायला जातो, और वो दारू ढूंढने के लिए जाता तुझ्यात है भूत आहे का, और तेरे अंदर भूत है क्या. मग तू काय कर, और तू क्या करे एक तर ख्रिस्ताबरोबर प्रार्थना करून जाग, और मसीह के साथ प्रार्थना कर तो तू जा. नाही तर जेवून झोपून जा। आणि तू आल्यावर बेलता नाही, दरवाजा उघडा करून तर तू वाट बघत नाही, असा करून रात्रीच्या 2 वाजेला दरवाजा बंद करते ना, बेल आहे ना, बेल वाजवेल आणि उघड देवा। और जब वो बेल बजाएगा तब जाकर तू खोल. काल तिने मला तसंच सांगितलं, और कल उसने मुझे इसी तरीके से मी बताया. झोपली तिची। हा और दीदी मैं सोई थी हा, चांगलं वाटतंय मला, फ्रेश वाटतंय। और मुझे अभी अच्छा लग रहा है, फ्रेश लग रहा है. तर सांगायचा उद्देश प्रियानो, देवाच्या नियमशास्त्रामध्ये इथे लिहिले, हे सोने वाले जाग। आणि देवाच्या नियमशास्त्रामध्ये देण्यात आलेले आहे की हे निद्रेचा तू जागा हो. तो इसलिए बहुत से लोग शारीरिक दृष्टिकोण से भी चर्च में सोते हैं, आणि म्हणून खूप सारे जे लोक आहेत ते शारीरिक दृष्टिकोनातून सुद्धा स्तुति आराधना में मंदिरात सोते हैं, आणि स्तुती वचन में उपासनामध्ये सोते झोपतात, हैं, वचनामध्ये ऐसे बैठे झोपतात बैठे सो जाते आणि हैं। ते लोक असं बसून बसून झोपून तो जातात ये गलत है। आणि हे चुकीचं आहे. इसलिए आज हम प्रेयर करेंगे सोने वालों के लिए जो चर्च में सोते हैं, और उनके लिए हम प्रार्थना करेंगे कि वो चर्च में नहीं सोए, आणि म्हणून आपण प्रार्थना करूया जे लोक चर्चमध्ये येऊन झोपतात ते लोकांनी चर्चमध्ये येऊन झोपू. क्योंकि चर्च में सोना मतलब क्या होता है, आपकी आध्यात्मिक जो प्रभु आपको सिखा रहा है वो सब आप सुनते नहीं हो। आणि चर्चमध्ये येऊन झोपणं म्हणजे देव तुम्हाला आत्मिक रीतीने जे काही शिकवत आहे ते सर्व काही तुम्ही ऐकत नाही. जब आप सो जाते हो रात को, आणि जेव्हा तुम्ही रात्रीचे झोपून आपके जाता सामने से कौन गया, क्या किया, आपको समझ में आता है, सुनाई देता है। आणि तुमच्या समोरून कोण गेलेला आहे किंवा काय केलेलं आहे हे तुम्हाला ऐकायला येतं. वैसे जब आप चर्च में सोते हो तो यहाँ प्रीचिंग क्या किया गया, आपको क्या बताया गया, आपको कुछ भी मालूम नहीं पड़ता। आणि तसं जेव्हा तुम्ही चर्चमध्ये झोपता की काय प्रीचिंग करण्यात आली आहे हे तुम्हाला काही समजत नाही. इसलिए प्रियो रात को सोना, आणि म्हणून प्रियांना तुम्ही रात्रीचे रात झोपा भर नहीं जागना। आणि रात्रभर तुम्ही जागा राहू प्रभु नका. का काम भी रात को नहीं होता है, आणि देवाचं काम सुद्धा ते रात्रीचं होत नाही. प्रभु का प्रार्थना रात को होता है। आणि जी प्रार्थना आहे ती रात्रीची आप होते प्रार्थना रात को कर सकते हो, आणि तुम्ही प्रार्थना रात्रीची करू शकता. मालूम हुआ। तो इसीलिए प्रियो प्रभु ने रात सोने के लिए बनाई। आणि म्हणून प्रियांना देवाने रात्र हे झोपण्यासाठी दूसरी बनवली यहाँ आहे. लिखा है मुर्दों से जी उठ, यानी बहुत से लोग आत्मिक रीति से सोए हैं। आणि दुसरं इथं देण्यात आलेलं आहे की तू मेलेल्यांमधून उठ, म्हणजे खूप लोक आत्मिक रीतीने झोपलेले वो आहेत. कैसे आत्मिक रीति से सोए हैं, आणि ती कशा रीतीने आत्मिक रीतीने झोपलेले आहे यहाँ उसके 15वें वचन में लिखा है। आणि 15व्या वचनामध्ये देण्यात आलेलं यहाँ आहे. लिखा है निर्बुद्धियों के समान नहीं बुद्धिमानों के समान चलो, यानी जो लोग निर्बुद्धि के समान। अभी देखो बाइबल में लिखा है होशे अध्याय में, मेरे लोग नाश हो रहे मेरा ज्ञान न होने के कारण। आणि मोठ्या अध्यायामध्ये देण्यात आलेलं आहे की माझ्या लोकांना माझं ज्ञान नाही म्हणून ते लोक नाश होत आहेत. तो मेरा ज्ञान नहीं है आणि माझं ज्ञान नाहीये इसलिए नाश हो रहे। आणि म्हणून ते लोक
नाश होत जिनको आहे ज्ञान नहीं रहता आणि ज्यांना ज्ञान वो नसतं कैसे भी रहते आणि ते लोक कशाही कैसे भी रीतीने चलते चालतात आणि कशाही कुछ रीतीने भी चालतात पहनते आणि ते लोक काहीही घालतात वैसे जिसको बुद्धि है आणि तसं ज्याला बुद्धी आहे ज्ञान है ज्ञान वो आहे ऐसे नहीं रहते आणि तो अशा रीतीने करत तो नाही आत्मा में मरे हुए लोग आणि आत्म्यामध्ये मेलेली मसीह लोक की चाल नहीं चलते आणि ख्रिस्ताची चाल ती लोक चालत नाही मसीह की चाल कौन सी है आणि ख्रिस्ताची चाल कोणती आहे हाँ कौन बोला प्रेम हाँ मसीह की चाल प्रेम की चाल है आणि ख्रिस्ताची जी चाल आहे ती प्रेमाची चाल आहे मसीह प्रेम से चलता है आणि ख्रिस्त हा प्रेमाद्वारे चालतो और हम लोग मसीह लोग प्रेम से नहीं चलते आणि आपण जे ख्रिस्ती आहोत ते प्रेमाद्वारे चालत नाही याद रखो आणि लक्षात ठेवा इसीलिए प्रियो मसीह की चाल न चलने वाला मुर्दा है आणि म्हणून प्रियजन ख्रिस्ताची चाल चालत नाही तो मेल्यासारखा आहे दूसरा क्षमा न करना आणि क्षमा न दया न करना दया न करणं यीशु की चाल प्रार्थना की चाल थी आणि येशूची चाल ही प्रार्थनेची चाल यीशु होती की चाल आराधनालय में थी आणि येशूची जी चाल होती ती आराधनासारखी होती बाइबल पढ़ने में थी आणि बायबल वाचण्यामध्ये जो होती लोग ये काम नहीं करते आणि जी लोक ही कामं करत नाही वो मसीह की चाल नहीं चलते आणि ती लोक ख्रिस्ताची चाल चालत नाही मसीह ने झगड़ा नहीं किया आणि ख्रिस्त हा भांडलेला नव्हता मसीह 30 साल की उम्र तक आणि ख्रिस्त हा 30 वर्षाच्या अपने वयापर्यंत माता पिता के आधीन रहा आणि तो त्याच्या आई वडिलांच्या आधीनतेमध्ये आज राहिला आप लोग सिर्फ 18-19 साल के नहीं हुए तो आप लोग इतना माँ बाप के ऊपर दौड़ कर आते हो गाय चिल्ला के बात करते हो आणि तुम्ही लोक 18-19 वर्षाचे झाले नाही तरी सुद्धा तुम्ही आई वडिलांच्या अंगावरती धावून जाता क्या ये मसीह की चाल है आणि ही ख्रिस्ताची चाल आहे यीशु 30 साल तक आणि येशू 30 वर्षांपर्यंत वो माता पिता के आधीन रहा आणि तो आई वडिलांच्या आधीनतेमध्ये राहिला यूसुफ जल्दी मरने के कारण आणि योसेफ हा लवकर अपने घर गेल्यामुळे की जिम्मेदारी उसने उठाया आणि त्याने स्वतःच्या घराच्या जबाबदाऱ्या त्याने ये उचलल्या. है मसीह की चाल आणि ही आहे ख्रिस्ताची अपने चाल छोटे सारे भाई बहनों को वेल सेटल कराए उनको उनके पैर पे खड़ा किया आणि त्याची जी लहान भावंड होती त्यांनी काय केलं त्याच्या पायावरती त्यांना उभं केलं आणि त्यांना वेल सेटल केलं उनका छोटे भाई लोग उनके साथ बुरा व्यवहार किया आणि त्याची जी भाऊ होती त्याच्यासोबत वाईट वागणूक त्यांनी उसी केली पर विश्वास नहीं किया आणि त्याच्यावरती विश्वास जाना ठेवला अंदर नाही. जाके प्रचार करना आणि तो जा तिथे जाऊन तो प्रचार केला लेकिन यीशु ने उनसे बुरा व्यवहार नहीं किया क्योंकि वो यीशु बड़ा है आणि येशू हा त्यांच्याशी वाईट वागत नव्हता कारण तो मोठा होता ये है मसीह की चाल आणि ही आहे ख्रिस्ताची कि अपने चाल रिश्तों को समझकर चलना आणि आपली जी नाते आहे त्यांना सांभाळून यहाँ चालणं. तक कि क्रूस पर वो रहते समय उसने अपनी माँ का भी ख्याल किया कि अब उसको कौन संभालेगा क्या उसको दूसरे बेटे नहीं थे आणि तिला दुसरी मुलं नव्हती बेटियां भी थी ना आणि मुली सुद्धा होत्या ना फिर भी उसने यीशु ने उसकी यहुना के हाथ में क्यों दिया आणि तरी सुद्धा येशूने तिला योहानाच्या हातामध्ये का दिलं इसका आत्मिक रीति से भी बहुत सारा जो सिखाया गया है वो है साथ साथ परमेश्वर ये भी बताना चाहता है कि कलवरी क्रूस पर भी उसने अपनी स्त्री की चिंता की ख्याल किया और उसे ऐसे जगह में ऐसे हाथ में दिया जहाँ सेफ है इससे परमेश्वर ये बताता है कि वो स्त्री का कितना ख्याल करता है स्त्री का ख्याल कर कर उससे रिस्पेक्ट में बात करता है आणि मी ह्याच्यामध्ये हे दाखवतो की तो वधस्तंभावरती असतावेळेस सुद्धा त्याला त्याच्या आईची काळजी होती आणि म्हणून त्याने काय केलं एका सुरक्षित हातामध्ये त्याला तिला कितना दिलं तड़प रहा था यीशु आणि येशू हा किती तडफडत होता ऐसा मत सोचो कि यीशु ने आवाज नहीं किया एकदम ही साइलेंट था नहीं ऐसा कुछ भी नहीं यीशु को किला ठोकते समय यीशु चिल्लाया आणि येशूला जेव्हा किल्ली ठोकत होती तो ओरडत यीशु होता को मारते समय यीशु चिल्लाया आणि येशूला जेव्हा मारलं गेलं तेव्हा तो ओरडत होता हाँ यीशु चिल्ला रहा था आणि येशू हा यहाँ ओरडत तक होता मरने से पहले भी यीशु चिल्लाकर प्राण छोड़ा है आणि इथपर्यंत त्यांनी मरण्याच्या अगोदर सुद्धा त्यांनी काय केलेलं आहे ओरडून स्वतःचा प्राण दाखवलेला आहे आणि तो देहधारी होता देह में दर्द होता है आणि देहामध्ये त्रास होतो याद रखो आणि लक्षात ठेवा इसलिए ये चाल आज हम लोग चलते हो जवान लोग आणि म्हणून ही जी चाल आहे तुम्ही तरुण लोक चालता यीशु 30 साल का होने तक आणि येशू 30 वर्षाचा होईपर्यंत तो इसके आगे उसके कलवरी क्रूस पर रहने के समय पर भी और आज भी आणि तो वधस्तंभावरती असताना सुद्धा आणि आज सुद्धा आज हमारा परमेश्वर ये बताता है मुर्दों सी चाल आज बहुत से लोग चर्च में चल रहे हैं आत्मिक चाल जो उनकी बराबर नहीं है आणि मेल्यासारखी चाल खूप सारी लोक चालत आहेत आणि त्यांची जी आत्मिक चाल आहे ती योग्य रीतीने इसलिए नाही. 15वें वचन में लिखा है तुम कैसी चाल चलते हो आणि म्हणून 15व्या वचनामध्ये देण्यात आलेलं आहे तुम्ही कशा रीतीने चाल देखो चालता. तुम में ऐसे लिखा है बस 15 वचन म्हणून अज्ञानासारखे नव्हे तर ज्ञानासारखे सभोवर नजर ठेवून जगून चाला. समोर नजर ठेवून लोक तुमच्यात आणि अविश्वासींमध्ये फरक दिसला पाहिजे तुम्ही आणि अविश्वासी सारखे दिसता तर मग तुमचा ख्रिस्ती होण्याचा काय फायदा और आपके बीच में और अविश्वासी लोगों के बीच में एक फर्क दिखाई देना चाहिए. अगर अविश्वासी लोग और आप लोगों में कुछ भी फर्क नहीं था आपको मसीह होने का कुछ भी फायदा नहीं है. फरक दिसला पाहिजे और फर्क दिखाई देना मग तुम्ही चाहिए. कशी चालता तुम्ही जगानुसार चालताय का और आप संसार के अनुसार चलते हो क्या. हे तुम्हाला
परखायचंय. और ये आपको देखना है. तेव्हा इथं लिहिलेलं आहे ख्रिस्ताचा प्रकाश तुझ्यावर चमकेल. और तब यहाँ पर लिखा है कि मसीह का ज्योति तेरे ऊपर आ जेव्हा जाएगा. तू जागा असेल और जब तू जगह है आत्म्याने और आत्मा शरीराने शरीर से, तेव्हा देवाचा प्रकाश तुला भेटेल. और तब परमेश्वर का प्रकाश तुझे मिलेगा. नाहीतर झोपून राहाल और अगर तू सोकर है अंधारातच राहाल. और तो अंधकार में ही रहोगे. कारण डोळे बंद केल्यावर काय होतं? और आंखों को बंद करने के बाद क्या अंधार होता दिसतो है? ना? और अंधार दिखाई देता है अंधारात नहीं पाहिजे. और अंधकार में नहीं आज चाहिए. प्रभु हमसे यही कहता है, आज हम लोग प्रेयर करेंगे उन लोगों के लिए जो चर्च में सोते हैं, और दूसरा हम प्रेयर करेंगे कि आत्मिक रीति से जितने लोग सोए हैं वो जागने के लिए, शारीरिक रीति से जो सोने वाले लोग आज के बाद चर्च में नहीं सोए. 80 लोक चर्चमध्ये येऊन झोपतात, त्यांनी शारीरिक रीतीने चर्चमध्ये येऊन झोपू नये. 80 लोक आत्म्यामध्ये सुद्धा झोपलेले आहेत, त्यांनी जागृत होण्यासाठी. अपने घर में रात को 10 बजे 11 बजे के अंदर सब लोग काम निपटा के सो जाने के लिए जाना चाहिए सब लोग. आणि आपल्या घरामध्ये 10 वाजेच्या आत किंवा 11 वाजेच्या आत सर्व काही काम करून त्यांनी झोपण्यासाठी सब गेलं पाहिजे. लोग ऐसा प्रेयर करेंगे कि अपने अपने घर में और कलीसिया में आने वाले सभी लोगों के घरों में 11 बजे के अंदर, 10 बजे रात के 11 के अंदर सब लोग खाना पीना खा के प्रेयर होकर सोने के लिए जाना चाहिए. आणि रात्री 11च्या आतमध्ये त्यांचं सर्व काही होऊन ते लोक झोपण्यासाठी गेले पाहिजे. इसलिए हम प्रेयर करेंगे. आणि म्हणून आपण प्रार्थना करूया. अनुमान तो क्यों? मतलब यहाँ सोएंगे. आणि का? कारण ती लोक इथे येऊन झोपणार नाही. घर में सोते नहीं इसलिए इधर सोते. आणि ती लोक घरामध्ये झोपत नाही म्हणून ती इथे येऊन झोपतात. ऐसा नहीं होना चाहिए. आणि अशा रीतीने नाही झालं पाहिजे. अनुमान आणि समजलं? किसी को कोई प्रश्न आणि कोणाला काही प्रश्न सोने के ऊपर झोपण्यावरती तो करेंगे प्रेयर. आणि करूया आप प्रार्थना. खड़े हो जाएंगे. हे आपण सर्वजण उभे राहूया. सब लोग अपनी अपनी जगह पर प्रेयर करेंगे. आणि सर्व लोक आपापल्या जागेवरती प्रार्थना अपने अपने करते. शब्द से हम प्रार्थना करेंगे. आणि आपापल्या शब्दांद्वारे आपण प्रार्थना अगर आप करूया. चर्च में सोने वाले लोग हैं तो प्रभु से माफी मांगे और प्रभु को कहे, प्रभु मुझे सोने मत देना. मेरे अंदर से सोने वाली आत्मा को, जो प्रार्थना में सुलाने वाली आत्मा को मैं निकालता हूँ. आणि जर तुम्ही चर्चमध्ये जर झोपता तर तुम्ही देवाकडे क्षमा मागा आणि बोला की मला चर्चमध्ये येऊन झोपून नको देऊ, आणि तुम्हाला जे झोप देणारी आत्मा आहे तिला काढून टाका. मैं उसके बंधन तोड़ देता हूँ. आणि मी त्याच्या बंधनाला तोडून टाकतो. आंखों को बंद करेंगे. रात को अच्छी नींद आई करके प्रेयर करेंगे. आणि रात्री चांगली झोप येण्यासाठी प्रार्थना करूया. हाँ, और प्रभु की दया से हम आत्मिक रीति से जितने लोग सोए हैं उनको भी जगाएंगे. आणि देवाच्या दयेने जी लोक आत्मिक रीतीने झोपलेली आहेत त्यांना सुद्धा आपण जागृत करूया. धन्यवाद 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 धन्यवाद. नाम में भी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु मैं आपके सामने आज होता है प्रभु रात के 12-1 बजे तक सोते रहे, जागते रहे प्रभु. कभी कभी ये बुरी आदत हर घर से निकाल दो प्रभु. हर एक जन प्रभु पवित्र पिता रात के 11 के अंदर अपने बिछाने पे जाने के लिए सहायता करो प्रभु. रात भर जागने की लोगों की आदत, अभी मोबाइल के कारण लोग एडिक्शन में हो गए प्रभु, गुलामी में हो गए प्रभु. वो लोग रात भर मोबाइल में जागते हैं प्रभु, चैटिंग करते हैं प्रभु. यीशु के नाम से मेरे माल करी दया रखना. मेरी क्लास मेरी प्रार्थना आज के बाद ऐसा करने के लिए लोग रात को अपना मोबाइल स्विच ऑफ कर सोने के लिए मदद करना, मोबाइल अपने से दूर करने के लिए सहायता करना. ये मेरी विनती मेरी प्रार्थना है प्रभु. अनुग्रह करना कहीं से हमें भी जैसे बहुत से लोग हैं जैसे जो जहाँ चाहते हैं वो सोना चालू कर देते प्रभु. उनकी सोने की आदत दूर कर, उस आत्मा का जो प्रवाह है, ताकत है, उसे करूँ. ये मेरी विनती मेरी प्रार्थना है. मेरे राजा मुझे से जीने वाले लोग हैं प्रभु, कहते तो है मसीह मेरे रोज़ा से जीना, अपनी चाल मसीह की चाल इसको मसीह की चाल करने के लिए सहायता करूँ. ये मेरी विनती मेरी प्रार्थना यीशु के नाम से मांगती, यीशु मसीह के नाम से मांगती. हर एक जगह से जागरूक की प्रार्थना जगह जिंदा करो, प्रकाश सब लोग उसी की चाल चलने के लिए सहायता करो. ये मेरी बेटी मेरी प्रार्थना दया आप सब कुछ कर सकते हो. जिसमें धन्यवाद रक्षा करना प्रभु दया ये मेरी खास प्रार्थना. हमें विश्वास करो आपकी प्रार्थना सुनिए यीशु के नाम से. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. इसलिए आज से अपने सारे जितने लोग हैं वो रात भर जागते हैं, चैटिंग करते हैं रात के 2 बजे तक. हाँ, कभी भी मैसेज तुरंत आ जाता है 2 बजे 12 बजे. मोबाईल स्विच ऑफ करके सोया करो. आणि म्हणून जे लोक रात्रभर चॅटिंग करत असतात त्यांनी आपला मोबाईल स्विच ऑफ करून ते लोक
झोपले नहीं पाहिजे तो परमेश्वर की ताड़ना आएगी। आणि मग देवाची तारणा कशी आज मैं प्रभु का दास होने के नाते आप सबके लिए, सिर्फ आप जो लोग नहीं आए ना उनके लिए भी, उनका मोबाइल उनका दुश्मन होगा, उनका मोबाइल फूट जाएगा, आणि जे लोक नाही आले त्यांच्यासाठी सुद्धा देवाच्या दास होण्याच्या नात्याने मी बोलते की त्यांचं उनकी आँख खराब हो जाएगी, आणि त्यांचे जे डोळे आहेत ते खराब होऊन हमारे कान जातात भी बहरे हो जाएंगे, आणि त्यांचे जे कान आहेत ते सुद्धा बहिरे होऊन और जाते तुम्हारा मोबाइल तुमसे दूर होगा। आणि तेव्हा तुमचं जे मोबाईल आहे तुमच्यापासून दूर होईल रो रो कर जब इधर आके माफी नहीं मांगोगे ना, तब तक आपकी आंखें नहीं खुलेगी, कान नहीं खुलेगा। आणि रडून ये प्रभु के दास की चेतावनी है। आणि हे देवाच्या दासाची अभी चेतावणी तक आहे मैंने जो भी चेतावनी दिया वैसे ही हुआ। आणि आतापर्यंत जी काही चेतावणी देण्यात आलेली आहे इसलिए त्या रात को जागेवर मोबाइल लेकर अभी आइंदा रात को मैं 2 बजे 3 बजे तुम लोग का मैसेज देखा, आणि रात्री 2 वाजता 3 वाजता जर तुमचा मेसेज मी बघितला हाँ तो देखना उस व्यक्ति के लिए मैं कैसा प्रेयर करूँ। आणि बघा त्या व्यक्तीसाठी मी काहीतरी प्रार्थना हाँ, करेन प्रभु के हाथ में दूंगा। आणि तुम्हाला देवाच्या हातामध्ये देईन. विश भी करो, दूसरे दिन करो सुबह से। आणि जो विष आहे तो सुद्धा तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी रात को करा 12 बजे तक जागने की क्या जरूरत है? आणि तुम्हाला रात्रीचे 12 वाजेपर्यंत जागेची काय किसने गरज बोला आहे? आपको रात को 12 बजे 1 बजे तक जागने का? आणि कोणी सांगितलेलं आहे की रात्री 12 किंवा 1 दिन भर वाजेपर्यंत नहीं है क्या? जागायचं? सुबह 7 बजे से विश करो। आणि सकाळी 7 वाजल्यापासून तुम्ही विश करा मैं व्हाट्सएप पे खुद देखती हूँ, अरे बाप रे 12 बजे 2 बजे 1 बजे ये क्या है? आमच्या घरात दीदी 3 वाजेपर्यंत प्रार्थना मोबाईल चालू असते. म्हणजे देवाच्या मंदिरामध्ये किंवा घरामध्ये साजरा करतो तो प्रार्थना करून झाला पाहिजे रात को 12 बजे आकर मुझे बोलोगे दीदी दिन चालू हो गया, इसका बर्थडे चालू हो गया, केक काटना है, मैं उठूंगी क्या? ब्रदर उठेंगे? हाँ? क्या दिन भर में बर्थडे नहीं कर सकते? आणि दिवसभरामध्ये आपण बर्थडे नाही म्हणू शकत प्रभु ने कहा ना दिन के 12 घंटे होते हैं, आणि जेव्हा म्हणाले की दिवसाचे 12 तास असतात नहीं है 12 घंटे, आणि नाही 12 तास तो 24 घंटे को काय को पकड़ते हो? आठ के 12 से है ना? दिन से चालू करो, सुबह 6 बजे से चालू करो। आणि सकाळी 6 वाजता तुम्ही चालू करा क्योंकि मैं खुद देखती हूँ 4 बजे विश, 3:30 बजे विश, उसका रिप्लाई थैंक यू, एक को थैंक यू। अरे वो दिन भर के थैंक यू एक साथ बोलो ना, थैंक यू, हर एक स्पेशल थैंक यू दादा, थैंक यू। मतलब तुम लोग मोबाइल में ही हो? अच्छा, तो ये ऐसा दिन भर तुम लोग मोबाइल लेके बैठते हो क्या? बाइबल लेके बैठते हो क्या? आणि दिवसभर तुम्ही लोक बायबल घेऊन बसता का तो इसीलिए याद रखो। आणि म्हणून लक्षात ठेवा रात को अलार्म के लिए भी आप मोबाइल लगाते हो ठीक है, लेकिन हो सके तो अलार्म के लिए भी नहीं तो एक घड़ी ले लो और अलार्म का घड़ी लगा दो, मतलब आपको डिस्टर्बेंस नहीं होगा। अलार्म की घड़ी, आज देखो परमेश्वर ने जो जुनी जो बातें हैं सब मिटती जा रही है। आणि जुन्या ज्या काही गोष्टी आहेत ते पहले सगळ्या अलार्म बाजू में आहेत. रखना पड़ता था, आणि पहिले अलार्म हा बाजूला ठेवायला अभी लागायचा. लोग मोबाइल के द्वारा अलार्म लगाकर आणि आता लोक मोबाईलच्या द्वारे अलार्म लावून क्या करते हैं? आणि काय करतात उठने की कोशिश करते हैं। आणि उठण्याचा प्रयत्न करतात मुझे भी यही मेरी भी प्रॉब्लम हुई है, क्योंकि मुझे मोबाइल लेके इसलिए सोना पड़ता है क्योंकि रात को लोग फ़ोन करते हैं। आणि मला मोबाईल घेऊन यासाठी झोपावं लागतं कारण लोक रात्रीचे फोन करतात मैंने फ़ोन लेना बंद किया था, आणि मी फोन घेणे बंद केलेलं तो होतं लोगों ने बहुत सारे झगड़े भी किए मेरे से, आणि लोक खूप सारे माझ्यासोबत भांडणं सुद्धा केली इतने रीति से झगड़े किए। गॉड ब्लेस देम। क्या करेगा? नहीं ऐसे कैसे, क्यों उठाया नहीं, ऐसे कैसे सो गई, हमारे लिए प्रेयर करना चाहिए ना, है ना? हम लोग को टेंशन नहीं रहता है कि रात को ऐसे कैसे दीदी ने फ़ोन लेके नहीं सोई, उठाना होता है रात को, अभी लेके सोती हूँ रात को 12 बजे 12:30 बजे 1 बजे 2 बजे फ़ोन आता है, आणि रात्री 12 वाजता 12:30 वाजता किंवा 2 वाजेपर्यंत फोन येतात हम उठाते हैं, क्या करेंगे? इसलिए हम लोग को मोबाइल लेके बैठ सोना पड़ता है। नहीं, मैंने मोबाइल लेना बंद किया था, आणि मोबाईल घेणे बंद केलं होतं लेकिन आप लोग की ही रिक्वेस्ट के कारण मुझे वापस मोबाइल लेके बैठ सोना है। आणि तुमच्या हमारा वाईफाई चालू नहीं रहता है, आणि टूम मैसेज है, ऐसा मैसेज है, ऐसा नहीं है। क्या पे जैसे कोणाचा मैसेज है अनुमा, इसलिए जागरूक रहो, रात को सो, आणि म्हणून जागृत राहा आणि रात्रीचे झोपा दुष्टात्मा मत करो, आणि दुरात्मा बोलू नका भूत नहीं है ना, आणि तुम्ही भूत नाही आप कौन है? आणि तुम्ही कोण आहात आप प्रभु की संतान, आणि देवाची संतान सो जाओ। आणि म्हणून झोप आज दूसरा प्रेयर हम करेंगे बालों के लिए। आणि दुसरी आपण प्रार्थना करूया केसांसाठी श्रेष्ठ गीत अध्याय 4 में लिखा है आणि गीतरत्न अध्याय 4 मध्ये देण्यात आलेला और आहे उसका एक वचन, आणि त्याचे एक वचन श्रेष्ठ गीत गीतरत्न अध्याय 4 अध्याय 4 उसका एक, आणि त्याचे एक
श्रेष्ठ गीत गीत रचना अध्याय 4 अध्याय 4 उसका 1. आणि त्याचं 1. आहा, तू सुंदर आहेस माझ्या सखे, तू सुरूप आहेस. तुझ्या बुरक्याच्या आतून तुझे नेत्र कपोतांसारखे दिसतात. तुझे केस गिलाट डोंगराच्या उतरणीवर बसलेल्या शेंडाच्या कळपासारखे दिसतात. हाँ, क्या लिखा है? तेरे बाल उन बकरियों की झुंड की नाई, झुंड, जो बकरियों का झुंड कितना बड़ा रहता है, उन झुंड की नाई क्या देखा है? समान है. और जो गिलाद पहाड़ के ढाल पर लेटी हुई है, यानी अच्छी रीति से पीछे है. इस रीति से प्रभु की इच्छा है कि प्रभु ने हमारे कलीसिया के लोगों की जो बालों के विषय पर प्रभु ने इस रीति से तारीफ किया है. आणि देवाने मंडळीच्या लोकांच्या केसांबद्दल अशा रीतीने तारीफ केलेली आहे. ये वो बाल हमारे शोभा के लिए दिए हैं. आणि प्रियांची केसाने ते आपल्या शोभेसाठी देण्यात आले. बाइबल ऐसा चाहता है, प्रभु ऐसा हमें हमसे चाहता है कि हमारे बाल, हमारे सिर पर बाल हो. आणि देवाची अशी इच्छा आहे की आपल्या डोक्यावरती केस असले पाहिजे. हम पढ़ेंगे आपण वाचूया पहिला करंथियों की पत्री पहिला करंथीकारास पत्र अध्याय 11. अध्याय 11. पहिला करंथियों की पत्री पहिला करंथीकारास पत्र अध्याय 11 अध्याय 11 और उसका 14 से पढ़ो. आणि त्याचं 14 पासून. लांब केस राखणे ही पुरुषाला लाजेवारी गोष्ट आहे. हाँ, पुरुषों ने लंबे बाल नहीं रखना है. पुरुष ऐसे लंबे बाल रखता है, यहाँ से इधर ऐसा पोनी डालता है, ये लाजिरवानियाँ है. मतलब अपमानजनक है. किसका अपमान है? आणि हा कोणाचा अपमान आहे? उस व्यक्ति का. मैंने ऐसा पोनी डाला है. आणि त्या व्यक्तीचं त्याने पोटी घातलेली आहे. अगर आप देखोगे यीशु के जो गाने के वीडियोस देखोगे, आणि येशूच्या गाण्याचे जर तुम्ही व्हिडिओ पाहिले तो गिटार बजाते हैं, आणि जे गिटार उनके वाजवतात ऐसे बाल हैं, आणि त्यांचे जे उन लोगों केस ने आहेत कर्ली कर डाला है. आणि त्यांना और इधर तक है. अगर कर्ली नहीं होएगा तो नीचे तक हो जाएगा बाल. और बाल उनके झूम झूम, मैं उनके गाने देखती भी नहीं, सुनती भी नहीं और गाती भी नहीं. आणि तिथे जे गाणे आहे ते पाच सुद्धा नाही, ऐकत सुद्धा नाही आणि गात सुद्धा अरे नाही. जो प्रभु की महिमा कर रहा है उसको बाइबल का वचन मालूम होना चाहिए ना. बाइबल में क्या लिखा है? पुरुषों ने लंबे बाल रखना नहीं है. अगर लंबे बाल रखने वाला वो किसका अपमान कर रहा है? जिसने उसको बाल दिया, आणि लांब उसका अपमान कर रहा है. यानी किसने बाल दिए? आणि कोणी केस दिलेली आहे? परमेश्वर ने. आणि देवाने. परमेश्वर ने बाल दिए तो उसने लंबे बाल नहीं रखने हैं. आणि देवाने केस दिलेली आहे, मग पुरुषाने लांब केस ठेवायची पुरुष नाही. को शोभा नहीं देता. इसलिए यहाँ लिखा है, क्या लिखा है कि हाँ, पुरुष लंबे बाल रखे तो उसके लिए अपमान है. आणि पुरुषांनी जर लांब केस ठेवली त्याच्यासाठी लाजेवानी गोष्ट परमेश्वर आहे. का भी अपमान होता है आणि तो देवाचा सुद्धा और अपमान उसके लिए होतो. भी अपमान होता है. आणि त्याच्यासाठी सुद्धा अपमान अरे होतो. पाहिल्यासारखी केस लांबडी ठेवली. फॅशन आहे. कसली फॅशन? बाईसारखी. बाई म्हणतोस का तू? ये काम किसका है? चर्च के पास्टर का है और माँ बाप का है. आणि हे जे काम आहे ते चर्चमधल्या पास्टरांचं आहे आणि आई वडिलांचं चर्च आहे. के पास्टर का ड्यूटी है कि कलीसिया में आने वाले लोगों को बोले कि वो लंबे बाल पुरुष नहीं रखे. आणि चर्चमधल्या पास्टरांचं कर्तव्य आहे की चर्चमध्ये जे पुरुष आहेत त्यांना सांगावं की तुम्हाला लांब केस ठेवायची नाही. नहीं पसंद आता है, नहीं आता है चर्च में, मत आने दो. आणि जर ते लोक चर्चमध्ये नाही येत तर त्यांना नका येऊ. यहाँ आने पर उसको सुधारने के लिए प्रभु ने यहाँ उसको बोला है. कल प्रभु ने क्या कहा? उन्हें पिता पुत्र पवित्र आत्मा के नाम से बपतिस्मा देकर उन्हें क्या करो? आणि पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने त्यांना बपतिस्मा देऊन काय करा? क्या बनाओ? आणि काय बनवा? शिष्य बनाओ. आणि शिष्य तो बनवा. शिष्य बनाने के बाद वहाँ क्या लिखा है? आणि शिष्य बनवल्यानंतर त्यांना काय करायचं आहे? उन्हें सिखाओ. आणि त्यांना क्या शिकवा. बोला? उन्हें सिखाओ. आणि काय सांगण्यात आलेलं आहे? क्या त्यांना सिखाने शिकवा. का है? आणि काय शिकवायचं आहे? जो सीखना चाहता है, जो शिष्य बनना चाहता है, वो प्रभु का दास जो उसे सिखा रहा है वो सीखना है उसको. आणि ज्याला शिष्य बनण्याची इच्छा आहे, देवाचा दास त्याला जे काही सांगतो त्याला ते ऐकून घ्यायचं आहे. आर्ग्युमेंट नहीं करना है. आणि त्याला वाद अरे हमारे करायचं टीम नाही. में आपका काल अलग काल था, हमारा काल है, अभी का जमाना है. अरे बाबा, बाइबल तो वही है ना 2000 साल से. आणि बायबल तर तेच आहे 2000 वर्षांपासून. बदल गया क्या बाइबल? आणि बायबल बदललेलं आहे का? जिन्होंने बाइबल बदला है वो लोग नरक जाने वाले हैं. आणि ज्यांनी बायबल बदललेलं आहे ते लोक नरकामध्ये बहुत जाणार लोगों ने आहेत. इसमें ऐड किया है. आणि खूप लोकांनी याच्यामध्ये ऍड केलेलं आहे. वो हम नहीं लेते. आणि ते आपण नाही घेत. मालूम है? तो इसीलिए ये तो नहीं चेंज हुआ. आणि जे बायबल आहे ते बदललेलं बाइबल आहे. में क्या लिखा है? परमेश्वर कभी बदलता. आणि बायबलमध्ये काय देण्यात आलेलं आहे की देव कधी बदलत नाही. हाँ? फिर से बोलो. सब लोग बोलो. तो
परमेश्वर कल और आज युगानुग एक सा है, वो बदलता नहीं है। आणि हा काल आज आणि युगानुग एकसा आहे, तो कधी बदलत तो अभी के काल के पुरुषों के लिए वो चेंज हो जाएगा, आणि आताच्या काळामध्ये जे पुरुष आहेत त्यांच्यासाठी तो बदलून जाईल का? बदले। आणि बदलून जाईल। इसलिए प्रियो, एक है पास्टर की ड्यूटी और दूसरे है माँ बाप की। माँ बाप ने बचपन से बोलना चाहिए सल केस काटून घे, आणि आई मला जायचं आहे ना, और जे घर में रहना है ना, सल केस काटून घे। और बाल कटा करा, काटून नाही आला, अगर काट कर नहीं आएगा दरवाजा बंद। और त्याचे लिए दरवाजे बंद है। काय बायलासारखं केस वाढलंय। और औरतों के जैसे भी बाल लंबा रहता है। हे आई वडिलांनी कडक राहिल्यानुसार आपली मुलं बदलते। और माता पिता जब इस तरह से कहते हैं तो बच्चे बदल जाते हैं। अरे मूल मोठा होतोय, और बच्चा अभी बड़ा त्याला काय बोलायचं, और उसे क्या त्याला चिल्लाना काय है, बोलायचं, और उसे क्या बोलना है, मग ती मुलं हातातून निघून जाते। और वो जो बच्चे हैं वो हाथ से निकल जाएंगे। म्हणून लहानापासून तरुण झाल्यानंतर सुद्धा और इसी कारण बचपन से और जवान होने के बाद भी मंडळीत एक व्यक्ती असंच कोणी घडून आला होता। और कलिसिया में एक व्यक्ति इस तरह से खून डालकर आया था। लाटा आला, और अभी आया है, मला ही कोणी नको, और मुझे खूनी नहीं इथे चाहिए, येऊ नको। और यहाँ पर तुम मत आ। तुला नाही आवडत, और उसने कहा नहीं अच्छा लगा, पर मैंने कहा नहीं। तुला काय बनवू, शाम बनवू का? म्हटलं हा चालेल, मला शाम बनवून ये, और शाम बंद करा, पण हे घरून नको येऊ, अशी घरून येऊ नको। और ऐसा कर मत आ। पुढच्या वेळेला तो केस कापून आणि आता सरळ असा, म्हटलं ख्रिस्ती, आता तू ख्रिस्ती दिसतो। और मैंने कहा कि अभी तो मसीह दिखाई देता है। कानाची बाळी काढ, और कान का जो बाली है उसे मागे निकाल, रबर लावण्याची सवय काढून टाक। और पीछे रबर लगाने की जो आदत है सगळ्या उसे मुलींना निकाल। शोभा देतात। और ये सब औरतों को शोभा देता मुलींनी है। रबर लावली, और औरतों ने अगर रबर लगाया कानात बाळ्या वेगळ्या वेगळ्या घातल्या, और कान में अगर बालियां बरं डाली दिसतं। और ये अच्छा दिखता ते है। पुरी आहे, और वो लड़कियां है पोरगा आहे, और तो लड़का है, काढ और निकाल दे। तुम्ही ऐकलं, और उसने सुना, माहिती पडलं, कारण गरजेचं आहे प्रिया। और ये बहुत जरूरी है प्रिय। म्हणून लांब केस पुरुषाने ठेवणं शोभा नाही, और इसी चांगलं कारण नाही। और इसी कारण जो पुरुष है उन्होंने लंबे बाल रखना ये अच्छा नहीं, उनको शोभा नहीं बरेच देता। वेळेला असं सांगितलं जातं की पास्टरचं ड्युटी नाही आहे मेंढपाळांना सांगायचं। मेंढपाळाला ह्याच्यासाठीच ठेवलेलं आहे की मेंढरांना सांगणं। और बहुत से बार इस तरह से कहा जाता है जो पास्टर है उनका कर्तव्य नहीं कि चर्च में आने वाली भीड़ को बताना, लेकिन उनका यही कर्तव्य है और किसी के कारण उनको वहाँ पर त्यांना असं लगाना वाटतं है। की आम्ही आत्माला मागं हटवतोय, और उनको इस वजह से लगता है कि जो आत्मा है उसको हम पीछे करते हैं। पण असा आत्मा दुसऱ्यांना सोडवेल तो लेकिन वो जो आत्मा है वो दूसरों को सलाह देगा। सांगा, आता समजा प्रकाशने लांब केस ठेवली और अगर प्रकाश ने अगर लंबे बाल रखे आणि मी त्याला काहीच बोलले, और मैंने उसे कुछ भी नहीं कहा, हळूहळू जगदीशची पण इच्छा होईल, और धीरे धीरे जगदीश की भी इच्छा जोशुआची होगी इच्छा होईल, और जोशुआ की इच्छा होगी। मग हळूहळू एकनाथ भाऊ पण लांब केस ठेवतील। एकेकाला सवय होऊन जाईल ना, और एक को आदत बन जाएगी, लागेल ना सवय, और आदत बन जाएगी, मग त्यापेक्षा एकाला जो आहे त्याला बाहेर काढलेलं बरं ना। और उसे बाहर निकालना अच्छा है। हा? दाढी दाढी ठेवायची नाही ठेवायची, ठीक आहे? तर लक्षात ठेवा प्रियांनो, नियमानुसार काही लोक बायबलचं असं दिलेलं आहे दाढी ठेवू शकतो। और बाइबल में लिखा है कि हम लोग दाढ़ी रख सकते हैं। जसं एवढी दाढी, अशी दाढी, किंवा अगदी भरगच्च असं छान आहे हा टोपासारखी, तशी नाही। बायबलमध्ये दिलेलं आहे दाढीचे बाल न कतरना। आणि बाइबलमध्ये देण्यात आलेले तुझे दाढ़ी से केस है त्यांना अगर कापलेलं आप हो। थोड़ी सी दाढ़ी रखते हो और आपके फेस को सूट होता है तो आप रख सकते हो, आणि जर तुम्ही थोडीशी दाढ़ी ठेवता आणि तुमच्या चेहऱ्याला ती चांगली वाटते तर तुम्ही ठेवू रख शकता। सकते हो। लेकिन अगर अच्छी नहीं दिख रही है आणि जर चांगली नाही दिसत और आहे आप एज से भी बड़े दिख रहे हो आणि जर तुम्ही वयापेक्षा मोठे दिसताय तो फिर आप निकालना अच्छा है। आणि मग ते काढणं हे चांगलं आहे। दूसरी बात, आणि दुसरी अगर आप गोष्ट, जिससे शादी करने वाले हो आणि ज्याच्यासोबत तुम्ही लग्न और करणार आहात आपकी वाइफ अगर बोलेगी दाढ़ी नहीं चाहिए तो आपको निकाल देना, आणि जर तुमची बायको बोलते की दाढ़ी नको तर तुम्ही काढू शकता। नहीं तो आपको रखना है आप रख सकते हैं। जैसे फ्रेंच जैसे हमारे मैंने ऐसा रखा है, इधर जोशुआ पे कभी लोग ऐसे इधर रखता है, वैसे आप रख सकते हैं। अगर आपको सूट होता है तो रखो, नहीं होता लेकिन ऐसे बार बार फिर दाढ़ी को ऐसे ऐसे करते मत बैठो, मालूम पड़ा।
बार बार मूंछों के ऊपर ऐसा हाथ लगा लगा कर प्रेयर के समय में दिन भर में आप करो, लेकिन प्रार्थना में बार बार मत करो। आणि प्रार्थनेमध्ये वारंवार करू नका। तो इसलिए आप दाढ़ी अगर ये आपकी चॉइसेस है, लेकिन आपको लंबे बाल रखना मना है। आणि दाढी ठेवायची आहे तुमची निवड आहे, परंतु जी लांब केस आहे तुम्हाला नाही ठेवायचे। आगे लिखा है आणि पुढे देण्यात आलेलं आहे, असे निसर्ग देखील तुम्हाला सांगत नाही काय? ऐसा निसर्ग हमारा जो परमेश्वर ने जो निसर्ग बनाया वो भी हमें बताता है कि ऐसा नहीं करना चाहिए। आगे स्त्रीने लांब केस राखणे हे तर तिला भूषण वह आहे। हाँ, लंबे बाल ये स्त्री के लिए शोभा के लिए है, कारण केस तिला आच्छादनाकरता दिलेले आहे। बाल उसको एक कवरिंग बोलकर उसको दिया गया है। यहाँ पर आगे लिखा है यदि कोई विवाद करना चाहे आणि पुढे देण्यात आलेलं आहे, जर कोणाला वादविवाद करायचा आहे तो ना हमारी न परमेश्वर की कलीसिया की ऐसी रीत है। आणि नाही आमची किंवा आमच्या देवाच्या मंडळीची अशी रीत आहे। कोई तो लोग बहुत वाद विवाद करते हैं, आणि काही काही लोक खूप वादविवाद क्यों नहीं रख करतात। सकते बाल लंबा, क्यों नहीं औरत शॉर्ट बाल रख सकती है, बाल शॉर्ट करना चाहिए, जैसे यहाँ लिखा है लंबे बाल स्त्री ने रखने चाहिए। आणि जसं इथं देण्यात आलेलं आहे की स्त्रियांनी लांब केस ठेवले पाहिजे। तो अभी हम लोग शॉर्ट कर दिए तो हम लोग स्कार्फ नहीं डालेंगे, अभी स्कार्फ डालने की जरूरत नहीं है, आणि आम्ही शॉर्ट करतो म्हणून आम्हाला स्कार्फ घालण्याची काही गरज क्योंकि नाही। यहाँ लिखा है अगर वो बाल कटा ले आणि जर तिने केस कापली तो वो बिना ओढ़नी के प्रवचन या आराधना कर सकती है। आणि ती बिना ओढणीची प्रवचन किंवा आराधना करू शकते। छठे वचन में लिखा है बाल कटाना या मुंडन करना लज्जा की बात है, इसलिए ओढ़नी ओढ़े। आणि 6व्या वचनामध्ये देण्यात आलेलं आहे की केस कापणं किंवा केस काढून टाकणं ही स्त्रीला लाजेवाली गोष्ट आहे। अगर अभी सोचो टकली हो गई कोई औरत, कैसी दिखती है बताओ? अच्छी दिखेगी औरत टकली? वैसे ही बाल कटी हुई स्त्री भी अच्छी नहीं लगेगी। आणि तसंच स्त्रियांनी केस कापणं हे सुद्धा तिला चांगलं दिसत नाही। इसलिए यहाँ लिखा है आणि म्हणून तिथं देण्यात उसने आलेलं क्या आहे करना चाहिए, आणि तिने काय केलं पाहिजे? ये लज्जा की बात है, इसलिए उसने ओढ़नी ओढ़नी चाहिए। आणि ही लाजेवाली गोष्ट आहे म्हणून तिने काय केलं पाहिजे? ओढणी घेतली पाहिजे। ओढ़नी रखने का मुख्य उद्देश्य परमेश्वर ने इसका कारण आपको बताया, मैं आपको बता दें कि ओढ़नी का विषय निकला इसलिए मैं बता रही हूँ। ओढ़नी ओढ़नी है जरा ओढ़नी जब रखा जाता है आणि ओढणी जेव्हा ठेवण्यात येते तब क्या होता है, आणि तेव्हा काय होतंय? परमेश्वर ने ओढ़नी चर्च में देखो वहाँ स्कार्फ नहीं लिखा है, बघा तिथे स्कार्फ देण्यात नाही आला वहाँ आहे। क्या लिखा है, सिर्फ ओढ़नी से ढकना है। आणि तिथं काय देण्यात आलेलं आहे की जी लोक आहे ते ओढणीद्वारे ढाकून घ्यायचं तो आहे। अब जब ओढ़नी ढकी जाती है तो हमारा ये जो स्त्रियों का जो पोर्शन होता है, फ्रंट पोर्शन ओढ़नी से ढक जाता है, आणि जेव्हा ती लोक ओढणी घेतात तेव्हा स्त्रियांचा जो पुढचा भाग आहे तो सुद्धा झाकून उसकी जातो छाती ढक जाती है। आणि तिची जी छाती आहे ती और सुद्धा प्रभु झाकून नहीं जाते। चाहता कि कोई चर्च में आकर व्यभिचार में पड़े कोई पुरुष वहाँ पर उसकी नज़र जाए, और वो क्योंकि ये एक ऐसा भाग है जिसके कारण पुरुष पाप में गिर जाता है। आणि हा असा भाग आहे की ज्याच्याद्वारे पुरुष हा पापामध्ये तो पडतो। क्या होता है ये ओढ़नी से आगे का बटन क्या हो गया, आणि ओढणीद्वारे काय होतं? ढक गया। आणि झाकून जातं। अभी अगर वो तो भी क्या होगा, आणि तरी सुद्धा काय ये होईल? ओढ़नी से ढका हुआ ही है ना, आणि हे ओढणीद्वारे झाकण्यात आलेलं आहे। आपको समझा? आणि तुम्हाला समजलं? परमेश्वर ने ये पौल ने पवित्र आत्मा से भरकर ये ओढ़नी रखने का मार्ग इसीलिए बताया। आणि पौलाने पवित्र आत्म्याने ओढणी ठेवण्याचा मार्ग यासाठी सांगण्यात आलेला आहे। बहुत से लोग क्या करते हैं, आणि खूप लोक काय करतात? सर ओढ़नी लेते हैं, आणि ओढणी घेतात लेकिन वो कैसे लेते हैं, आणि ते कशा रीतीने घेतात? ऐसे ले, बाकी का तो सब खुला ही है, सही है, या फिर ऐसा ले, बाकी का तो खुला ही है। आपको समझ में आ रहा है? तो बहुतायत लोग ओढ़नी बांधते हैं, इस रीति से बांधे, बाकी का नीचे का पोर्शन तो खाली है, ओपन ही है। तो फिर ओढ़नी लिया क्यों था? ये ड्रेस के साथ ओढ़नी आती क्यों है? क्या शो के लिए, क्या फैशन के लिए? नहीं, स्त्री का जो अंग है वो ढकने के लिए है। आणि स्त्रियांचं जे अंग आहे त्याला झाकण्यासाठी आहे। मालूम हुआ? आणि इसीलिए ओढ़नी है। आणि म्हणून यासाठी ओढणी आहे।
वहाँ जो दिया है ओढ़नी, आणि तिथे देण्यात आलेलं आहे की ओढणी. इसलिए प्रियो याद रखो। आणि म्हणून त्यांना लक्षात ठेवा, आज प्रभु की इच्छा यही है कि हम चर्च में स्त्रियों के द्वारा पुरुष व्यभिचार में न पड़े, उनके मन अचानक उधर लगकर उनके मन में बुरी वासना नहीं आए, इसीलिए प्रभु ने उनको ओढ़नी दी। आणि चर्चमध्ये ज्या स्त्रिया आहेत त्यांच्यामुळे जे पुरुष आहेत त्यांनी पापामध्ये पडू नये किंवा त्यांच्यामध्ये कोणत्या वासना येऊ नये म्हणून देवाने त्यांना ओढणी सांगण्यात आलेली आहे. तो इसलिए प्रियो बाल ये प्रभु ने हमें दिया है, आणि म्हणून प्रियांना जी केस आहेत ते देवाने शोभा दिलेली आहे आणि हे शोभेसाठी आहे. इसलिए हम प्रेयर करेंगे जितने जनों के बाल जा रहे हैं, झड़ रहे हैं, डैंड्रफ हो रहा है, जू है ना, तो वो सब निकल जाए, आणि ते सर्व निघून जाईल. क्योंकि सबके बाल अच्छे हो, घने हो, आणि सर्वांची जी केस आहेत ते चांगली व्हावी आणि घनदाट व्हावी मजबूत हो जाए। आणि मजबूत व्हावी. इसके लिए हम प्रेयर करेंगे। आणि म्हणून आपण प्रार्थना करूया. उसके साथ साथ हम ये भी प्रेयर करेंगे, जैसे अभी हमने जो वचन पढ़ा श्रेष्ठ गीत में, आणि गीतरत्नामध्ये जे आपण वचन वाचलं, तू सुंदर है, तू सुंदर है, आणि तो सुंदर आहेस आणि सुंदर आहेस. इसका मतलब है परमेश्वर ने चेहरे को देखकर कहा कि तू सुंदर है। जैसे 6 अध्याय का पढ़ो, श्रेष्ठ गीत 6 गीतरत्न अध्याय 6 उसका 4 पढ़ो। आणि त्याचं 4थं वचन, माझा सखे तू तिरसा नगरीप्रमाणे सुंदर, यरूशलेमीप्रमाणे सुरेख आहेस. हाँ, जैसे यरूशलेम के समान तू रूपवान है। लेकिन आज देखो आपके बहुत है चेहरों पर किसी को फोड़ी आ गई, इधर इधर है, इधर है, इधर है, इधर है, इधर है, तो फोड़ी भरा हुआ चेहरा अच्छा दिखता है क्या? आणि फोड्याने भरलेला जो चेहरा आहे तो चांगला दिसतो का? होता है लोगों का चेहरा कालपट है, मतलब काला काला हो गया है। आणि बहुत लोकांचा जो चेहरा आहे तो काळा झालेला बहुत आहे. सारे चेहरों के लोगों के ऊपर यहाँ वान है, इधर दाग हो जाते हैं। आणि खूप सारे लोकांच्या चेहऱ्यामध्ये वांग किंवा दाग येतात. कुछ लोगों को इधर ही कालापन, बाकी सब गोरा इधर ही काला है ना? तो है ना, तो हम प्रेयर करेंगे ये सब निकल जाए, जो अपने चर्च में आते थे उनका वो निकल जाए। आणि आपण प्रार्थना करूया की आपल्या चर्चमध्ये जे येतात त्यांच्यापासून हे निघून उनके जाए. चेहरे के सारे स्किन डिजीज, सारे फोड़िया, सारे दाग धब्बे सब दूर हो जाए, आणि त्यांच्या चेहऱ्यावरच्या सर्व फोड्या आणि जे काही दाग धब्बे आहेत ते सर्व काही और दूर होऊन आपका जावे. चेहरा सबका रूपवान हो। आणि तुमचा जो चेहरा आहे तो सर्वांचं रूपवान बनावं आणि सुंदर बनावं. ठीक है, तो इसके साथ साथ ये भी प्रेयर करें। आणि ह्याच्यासोबत आपण ही सुद्धा प्रार्थना करूया. हम खड़े हो जाएंगे हे आपण सर्वजण उभे और हम राहूया मिलकर प्रार्थना आणि करेंगे। आपण मिळून प्रार्थना करूया. अपने अपनी जगह पर हम प्रेयर करेंगे बालों के लिए, आणि आपापल्या जागेवरती आपण प्रार्थना करणार केसांसाठी. और दूसरा हम प्रार्थना करेंगे अपने चेहरे के लिए, सब चर्च के लोगों के चेहरे के लिए। आणि दुसरं आपण प्रार्थना करूया आपल्या चेहऱ्यासाठी आणि चर्चमध्ये जे लोक येतात त्यांच्या चेहऱ्यासाठी. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। करुणा में पीड़ित का प्रभु यीशु के नाम से प्रभु, होता है अक्सर लड़कियों के लड़कों के बाल झड़ रहे प्रभु, लोगों के बाल में डैंड्रफ है जिसके कारण प्रभु उनके बाल बढ़ नहीं रहे और बाल झड़ रहे, तो यीशु के नाम से उनके सबके सिर से डैंड्रफ को दूर करते हैं, सबके बाल घने होने के लिए प्रार्थना करते हैं, लंबे रहने के लिए प्रार्थना करते हैं। आपका लंबा प्रभु दया रखो मेरे पिता, ये मेरी खास विनती मेरी प्रार्थना है, आप दया रखिए मेरी खास विनती है। उसी रीति से मेरे मान पवित्र से रमेश पिता हम यीशु नासरी के नाम से मांगते हैं, मेरे जीवन के लिए सबके बाल बढ़ने के लिए और बकरियों के झुंड की नहीं होने के लिए सहायता करें, घने होने से बताता है। उसी रीति से मेरे मान पवित्र से रमेश पिता प्रार्थना करते मेरे राजा यीशु चेहरे के होता है लोगों के चेहरे के प्रभु फोड़ियाँ ही प्रभु सारी फोड़ियाँ दूर करने के लिए मदद से अनुरोध करना प्रभु, सबका चेहरा रूपवान होने के लिए मदद करना, जैसे परेशान यरूशलेम के समान रूपवान तो इन सबके चेहरे के यरूशलेम के समान रूपवान ये मेरी सबसे सब कुछ आपके हाथ में, आगे का पूरा समय आप मैं अकेला नहीं होगी। लड़के उसके बाल लंबे वसीम होकर के बाल लंबे रखें, उनसे बाल अपने कटाने के लिए मदद करना, ये मेरी खास हम धन्यवाद देंगे। ओ धन्यवाद 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 करुणा में पिता प्रभु हम धन्यवाद देते हैं, आपने हमारी प्रार्थना सुनी इसलिए धन्यवाद देते हैं। आज के बाद प्रभु कोई चर्च में सोएगा नहीं प्रभु, और प्रभु पवित्र पिता जो आत्मिक रीति से सोया है मुर्दा
विश्वास है, उन्हें हम यीशु के नाम से आपने जिलाया है, इसलिए हम विश्वास रखकर प्रभु ग्रहण करते। प्रभु सबके बाल अपने सिर पर रखे हैं और आज के बाद इनके बाल नहीं झड़ेंगे और जितने जाएंगे 2 गुना तो उन्हें वापस देगा प्रभु। धन्यवाद देते पिता, इनके चेहरे पे आज से कोई दाग धब्बे कुछ भी नहीं रहेगा। तेरे वचन से तू इन्हें शुद्ध कराकर पवित्र और निर्दोष कर देता है, सारे दाग धब्बे तो दूर कर देता है। धन्यवाद देते पिता, आपका लहू लगाते हो और आपके पंखों में सुरक्षित रहने के लिए प्रार्थना करते हैं यीशु के नाम से, आमीन। बैठ जाएंगे। आपण खाली बसे। हम निकालेंगे इफिसियों की पत्री इफिसियंस पत्र अध्याय 1, एफिशियंस इफिसियंस पत्र अध्याय 1 और उसका 22। आणि त्याचं 22। इफिसियों की पत्री इफिसियंस पत्र अध्याय 1 और उसका 23। त्याचं 22 आणि 23। सब कुछ उसके पाँव तले कर दिया और उसे सब वस्तुओं पर शिरोमणि ठहराकर कलीसिया को दे दिया। यह उसकी देह है और उसी की परिपूर्णता है जो सब में सब कुछ पूर्ण करता है। त्याने सर्व काही त्याच्या पायांखाली ठेवले आणि त्याने सर्वांना मस्तक असे व्हावे म्हणून त्यास मंडळीला दिले। हीच त्याचे शरीर जो सर्वांनी सर्व काही भरतो त्याने ते भरलेले आहे। हम प्रार्थना करेंगे। पवित्र पवित्र करुणा में प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु मैं आपके सामने आती हूँ। मेरे महान पवित्र सेनाधीश